निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्याच्यावर गळा काढण्याचं काम हे अनेक लोकांनी सुरू केलेलं आहे, पण वास्तविक बघता अन्याय हा आमच्यावर झालेला आहे. तरी पण आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य केलेला आहे, कारण खऱ्या अर्थाने शिवसेना आणि पक्षचिन्हावर आमचाच अधिकार आहे. कारण आम्हाला जी एकंदर मतं मिळालेली आहेत, खासदाराच्या निवडणुकीमध्ये 70 लाख मतं ही आमच्या उमेदवारांना मिळालेली होती, जे आमचे खासदार आता आमच्याबरोबर आहेत. आणि आमदार जे आहेत त्यांना 36 लाख जवळजवळ 37 लाख मतं मिळालेली होती. याच्या व्यतिरिक्त पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळे राज्यप्रमुख हे सगळे आमच्याबरोबर आहेत. आणि जे लोक आज कंप्लेंट करत आहेत की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो, वास्तविक ह्या निर्णयाला तेच जबाबदार आहेत. कारण वेळोवेळी त्यांनी तारखा मागितलेल्या आहेत आणि आमच्याकडे ह्याचीसुद्धा माहिती आहे की त्यांनी किती वेळा तारखा मागितल्या. याच्या विरुद्ध आम्ही प्रत्येक वेळेला आमची ॲफिडेविट्स ही दिलेल्या तारखेला निवडणूक आयोगाकडे दिलेली आहेत. आम्ही एकदाही तारीख मागितलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी 8 ऑगस्टला एकदा मागितली, 26 ऑगस्टला एकदा मागितली, 22 सप्टेंबरला एकदा मागितली, 7 ऑक्टोबरला एकदा मागितली. म्हणजे तारखा आपण मागत राहायच्या, आवश्यक ते डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशनला द्यायचे नाहीत आणि चिन्ह फ्रीज झालं की मग आमच्या नावाने ओरड मारायची. ही एक सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या डोळ्यासमोर काय आहे? त्यांच्या डोळ्यासमोर पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती आपल्याला कशी मिळेल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. म्हणून त्यांनी आपलं म्हणणं दिलंच नाही, त्यांनी त्या ठिकाणी आपली ॲफिडेविट्स दिलीच नाही. त्यांच्याकडे जर खरोखर मेजॉरिटी असती तर त्यांनी ती ॲफिडेविट द्यायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे आम्ही आजसुद्धा आमच्या भूमिकेवर कायम आहोत की आम्ही आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणार आहोत आणि आमच्याकडे जी मेजॉरिटी आहे त्या बेसिसवर आम्हाला हे चिन्ह मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला त्याची खात्रीसुद्धा आहे, कारण शेवटी न्याय मिळत असतो, खऱ्याला न्याय मिळत असतो आणि आमची बाजू खरी आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा न्याय निश्चितपणे होणार आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला आम्ही प्रतिज्ञापत्र कधी दिली ह्याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. आम्ही 8 ऑगस्टला एक दिलेला आहे, 23 ऑगस्टला एक दिलेला आहे, 23 सप्टेंबरला दिलेला आहे, 7 ऑक्टोबरला आम्ही आमची 7,50,000 सभासदांची यादी दिलेली आहे. म्हणजे आमच्याकडून द्यायचं काहीच शिल्लक नाही आहे. ज्यांच्याकडे ते नाहीच आहे त्यांना त्यांची बाजूच खोटी होती आणि तरी पण आज ते म्हणतात की आम्ही त्यांचं चिन्ह गोठवायला लागलं. चिन्ह आमचं आहे, गोठल्याचं दुःख आम्हाला आहे, त्यांना दुःख का झालं पाहिजे? हे चिन्ह आमचं असेल आणि समजा गोठवल्याबद्दल त्यांना दुःख होत असेल तर आज सकाळी त्यांनी आपलं हे दिलेलं आहे, कुठली पर्यायी चिन्ह पाहिजेत ते पत्रसुद्धा गेलेलं आहे इलेक्शन कमिशनकडे. आम्ही असं केलेलं नाही आहे. आमचा क्लेम जेन्युइन होता, त्यामुळे आम्हीसुद्धा विचार करतो की हे कसं झालं आहे, आम्हाला मिळायला पाहिजे होतं. आणि आमचा हा क्लेम आम्ही आजसुद्धा कायम आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत इलेक्शन कमिशनकडे आणि आम्हाला न्याय मिळेल इलेक्शन कमिशनकडून याची आम्हाला खात्री आहे. दुसरं आहे की ह्या घटनात्मक संस्था आहेत, यांच्याबद्दल जे काय ट्विट केलं जातं आहे आज, तर तुम्ही बघा की भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ही लोकशाही शाबूत ठेवण्याचं काम हे इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. त्याच्यामुळे भारतामधल्या निवडणुका या निरपेक्ष मानल्या जातात, जगभर त्याला रिस्पेक्ट केलं जातं. आम्ही हरलो की मग एक संस्था चुकीची, ही जी काय भूमिका मांडली जाते ही सपशेल चुकीची आहे, लोकशाहीला घातक आहे. कपिल सिब्बल साहेबांचे एका मोठे वकील की जे विधितज्ञ समजले जातात ते सुद्धा म्हणतात की लोकशाही धोक्यामध्ये येते. लोकशाही कशामध्ये असते? लोक कोणाला मतदान करतात आणि कोणाला निवडून आणतात याला लोकशाही म्हणतात. आणि मग जर लोकांनी युतीला निवडून दिलेलं होतं आणि युतीचा बाजूला ठेवून दुसरं सरकार फॉर्ममध्ये असेल तर तो लोकशाहीचा अपमान आहे, तिथं लोकशाही संपते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला निवडणुका होतात, ज्यावेळेला लोकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि ते मतदान करतात आणि त्याच्यामधून त्यांचं जे मत आहे ते ज्यावेळेला डावललं जातं त्यावेळेला त्याला लोकशाहीची हत्या म्हणतात. याला लोकशाहीची हत्या बिलकुल म्हणत नाहीत. इथं असं झालेलं नाही आहे की ही इंटरिम ऑर्डर आहे आणि इंटरिम ऑर्डर पहिल्यांदा दिली जाते आहे का? बिलकुल पहिल्यांदा दिलेली झालेलं नाही. 22 मार्च 2017ला AIADMKच्या बाबतीत ही ऑर्डर झालेली होती फ्रीज करण्याची. त्यावेळेला पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये हा वाद झालेला होता. पण त्याच्यानंतर पनीरसेल्वम यांना मूळ निशाणी दिली गेली. म्हणजे असं काय नाही की मूळ निशाणी गेलेली आहे. हे कोण म्हणतात? ज्यांचं आपल्या निशाणीवर प्रेम नाही. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्याच्यामुळे आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे, म्हणून आम्ही धनुष्यबाणासाठी लढतो आहे. या लोकांचं असं आहे की लोकांची सहानुभूती मिळवायची, इलेक्शन जिंकायची, आपला जो विचार आहे ह्याच्यापासून लांब जायचं. असं दुसरं उदाहरणसुद्धा आहे. 2 ऑक्टोबर 2022ला LJPचं चिन्ह गोठवलं गेलेलं होतं, परंतु त्याच्यानंतर हे चिन्ह आहे, हे चिन्ह पशुपती कुमार पारस यांना देण्यात आलं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की चिन्ह गेलं
अशी ओरड करून जी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि सहानुभूतीच्या जीवावर बाळासाहेब कधीच जिंकलेले नव्हते. लोकांची मला सहानुभूती पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये काय केलेलं नाही आहे, म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही लोकांसाठी काम करतो म्हणून खासदार आमच्याबरोबर आहेत, म्हणून आमदार शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कामाने लोकांना जिंकायला लागतं, कामाने पक्षकार्यकर्त्यांना जिंकायला लागतं आणि ते काम महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवसेनेमध्ये फक्त खऱ्या अर्थाने शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. आणि बाळासाहेबांना अपेक्षित जो शिवसैनिक त्या ठिकाणी बसायला पाहिजे होता मुख्यमंत्री म्हणून, असा मला दुसरा शिवसैनिक दाखवा की ज्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेब करत होते. म्हणून बाळासाहेबांचा कौतुकाचा हात हा नेहमी शिंदेसाहेबांच्याच पाठीवर पडलेला आहे आणि त्याची अनेक तुम्हाला फोटोग्राफ्स बघायला मिळतील, अनेक ठिकाणी त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मग त्या शिवसैनिकाला त्रास द्यायचा, त्याच्याकडून ते चिन्ह काढून घ्यायचं, हा जो डाव केला जातो ह्याच्यामध्ये इतर पक्षसुद्धा आहेत की ज्यांना लोकांनी पराभूत केलेलं होतं आणि तरी पण त्यांना सत्ता मिळाली. ते लोकसुद्धा म्हणणारच आज. अनेक ट्विट्स बघा कोणाकडून आलेली आहेत, संबंधित पक्षांकडून आलेले आहेत. एकतर ते काँग्रेसकडून आलेली आहेत, एकतर ती राष्ट्रवादीकडून आलेली आहेत. तुम्हाला जनतेने पराभूत केलं होतं, मग तुम्ही सत्तेमध्ये का आला? त्याला लोकशाही म्हणतात का? हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे जाणार. आमचा जो क्लेम आहे हा आम्ही कायम ठेवणार. धनुष्यबाण हे आमचा त्याच्यावर अधिकार आहे, कारण तो बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. आम्ही ज्यावेळेला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गेलो त्यावेळेला आता क्लेम केलं जातं आहे आपल्या नावाच्या समोर बाळासाहेब लावा. तो पण का नाही वाटलं बाळासाहेब लावा म्हणून? बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाताना वाटलं नाही. एखाद्या अशा काही लोक आहेत जी कालच्या व्यासपीठावर होती शिवाजी पार्कच्या, ज्यांनी हिंदू देवतांना शिव्या घातलेल्या आहेत, ज्यांनी म्हटलेलं होतं की ठाकरे कुटुंबाच्या मालकीचा महाराष्ट्र आहे काय, आणि त्यांची भाषणं तुम्हाला स्टेजवरून घ्यायला लागतात. हा बाळासाहेबांचा अपमान नाही आहे का? मग तुमच्या नावासमोर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये बाळासाहेब लावण्याची इच्छा कधी झाली? ज्याला आम्ही आमची भूमिका मांडत होतो, गुवाहाटीहून मांडत होतो की आमची शिवसेना बाळासाहेब आहे. हे काय दुसऱ्या कोणी मांडलेलं नाही आहे, शिंदेसाहेबांच्या वतीने मी हे मांडलेलं होतं. आणि मग ते जर नाव तुम्ही म्हणत असाल तर आम्ही काय असं थोडंच म्हणणार आहे की तुम्ही आमचं नाव चोरता म्हणून. ही आमची भूमिका कधीच नसते. आम्ही रडत राहत नाही, आम्ही लढत राहतो. आणि बाळासाहेब नेहमीच सांगायचे की रडू नका, लढत राहा. आणि ह्याच्यामध्ये खरा शिवसैनिक असतो. आणि तो खरा शिवसैनिक म्हणून मला सांगायचं आहे की हा मेसेज केवळ मला एका पर्टिक्युलर कोणाला द्यायचा नाही आहे, तर हा सर्वसामान्य शिवसैनिकाला द्यायचा मेसेज आहे की जो खरा शिवसैनिक असतो तो 80% समाज करतो आणि 20% राजकारण करतो. आणि त्या शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सातत्याने चालू आहे. म्हणून त्याच्याबरोबर भडकत जाऊ नका. आम्ही सगळ्या क्लिप्स आपल्याला दाखवतो की बाळासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये कोण कोण काय काय बोललेलं होतं, हिंदुत्वाचा अपमान ज्यांनी केलेला होता ते तुमच्या स्टेजवरून वाटेल तशी भाषणं करतात आणि त्याला मात्र तुम्ही हिंदुत्व म्हणता. आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व मग हिंदुत्व नाही आहे का? विचारापासून तुम्ही लांब गेला ना, आम्ही लांब गेलो नाही. आणि तुम्ही लांब गेला म्हणून ही पाळी तुमच्यावर आलेली आहे. म्हणून शिवसैनिकांना सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की सच्चा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर असतो. तो कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्या विचाराबरोबर प्रत्येक शिवसैनिकांनी राहावं असं सांगण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स मी घेतलेली आहे. हे बोलताना मी शिंदेसाहेबांची परवानगी घेतलेली आहे, पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून की माझी मतं मांडत नसतो. हा विचार आहे एका शिवसैनिकाचा, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारासाठी लढा दिला, लढा जिंकला. आणि ज्यावेळेला आमचा लढा पूर्ण होणार होता, आम्हाला ते चिन्ह मिळणार होतं कारण आमच्याकडे मेजॉरिटी आहे, त्यावेळेला हा रडीचा डाव खेळला गेला. या ठिकाणी वारंवार तारख्या मागितल्या गेला. आणि आता इलेक्शन फ्रीज झाल्यानंतर, इलेक्शन सिम्बॉल फ्रीज झाल्यानंतर आमच्यावरच त्याचा दोष टाकला जातो आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे, प्रत्येक शिवसैनिकाला कळली पाहिजे. आणि त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही तारखा का मागितल्या. आज एक बोगस ॲफिडेव्हिटचं प्रकरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या की 10-10 कोटीचे स्टॅम्प पेपर ज्याला खरेदी केले जातात, खोटे त्याचे नोटराईज केलं जातं. आज फक्त 4600 पकडलेले आहेत त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये असे किती असतील हा प्रश्न आहे. आणि ज्याला ह्या लोकांना विचारलं जाईल की खरंच तुम्ही ॲफिडेव्हिट केलं आहे का, अनेक नोटरी फरार आहेत, कोणाशी संबंधित नोटरी आहेत, तुम्ही चौकशी करा, आपण चौकशी करू शकता. आणि त्याच्यामधून हे फ्रॉड बाहेर पडेल. आणि म्हणून खोटी ॲफिडेव्हिट करायची आणि पक्ष आमचा आहे म्हणायचा
ह्याच्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला असता तर ही पाळी तुमच्यावर कधीच आली नसती, हे या निमित्ताने मला सांगायचं. आणि अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे घोटवलेलं आहे. उद्या 1 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. तुम्ही देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमचे 3 पर्याय आहेत निवडणूक चिन्ह ते देणार का? तशी चिन्हांची मागणी. हे बघा, इलेक्शन कमिशन तुम्हाला जो आदेश देतं त्या आदेशाचं पालन करायलाच लागतं. ती कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी आहे. पण आम्ही तर असं ठरवलं नव्हतं की ही आमची चिन्ह आहेत. ज्या लोकांनी ही एक स्ट्रॅटेजी केलेली होती की आम्हाला सिंपती वेव्ह पाहिजे, मुंबईमध्ये आम्हाला सिंपती वेव्ह पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की इलेक्शन कमिशनकडे आपलं म्हणणं मांडलंच नाही. ते सातत्याने तारखा घेत राहिल्या आणि ज्याला निवडणूक चिन्ह गोठवलं त्याला त्यांचं ॲप्लिकेशन तयार होता, त्यांची चिन्ह तयार होती आणि आज सकाळी दिलेली आहेत. म्हणजे त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच, त्यांना फक्त लोकांची खोटी सहानुभूती घ्यायची होती. आम्हाला धनुष्यबाणाबद्दल अभिमान आहे, बाळासाहेबांच्या विचाराबद्दल अभिमान आहे, म्हणून आम्ही आता ठरवतो आहे कुठलं चिन्ह घ्यायचं. आमचं अजून गेलेलंच नाही, आमचं ॲफिडेविट अजून इलेक्शन कमिशनबरोबर गेलेलं नाही, ते कदाचित उद्या जाईल. ह्याचा अर्थ काय होतो की आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. आम्हाला अपेक्षित हे होतं की आमची मेजॉरिटी आहे आणि लोकशाहीमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांना रेकग्निशन मिळणार, ही आमची नॅचरली अपेक्षा होती. आणि तो न्याय आज ना उद्या आम्हालाच मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे, कारण आमच्याकडे मेजॉरिटी आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा लढा हा हिंदुत्वासाठी आहे, तो बाळासाहेबांच्या विचारासाठी आहे आणि तो आम्ही अखंडपणे लढत राहणार. ही खोटी सहानुभूती ज्यांना मिळवायला लागते की ज्यांनी आपल्या पक्षातल्या लोकांना कोण भेटलं नाही, 2.5 वर्षामध्ये एका शिवसैनिकाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका शाखाप्रमुखाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका गटप्रमुखाला भेट नाही, आणि ज्याला सत्ता गेली त्याला प्रत्येकाचे उमरे झिजवायला सुरुवात झाली, यात्रांना सुरुवात झाली, वेगवेगळी ट्विट करायला सुरुवात झाली. याच्यापेक्षा जर 2.5 वर्षामध्ये भेटला असतात शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक जो तुम्हाला परत परत सांगत होता शिंदेसाहेबांसारखा की आपण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊया, त्याला तुम्ही मुख्यमंत्री मताचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते जर आश्वासन तुम्ही पाळलं नाही तर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे लोकसुद्धा जाणू शकतात. आम्ही सांगितलं पाहिजे का? परंतु रोज ट्विट करणार, आदित्य ठाकरे उठणार रोज ट्विट करणार. काय ट्विट करतात? खोक्याचं ट्विट करतात. आमची घरं काय खोक्यावर चालतात का? खोक्यावर ज्यांची घरं चालतात त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही आमचे व्यवसाय करतो, प्रसंगी एखादा गरीब शिवसैनिकसुद्धा असतो, तो वडापाव खाऊन तो प्रचार करतो पण खोक्याचा विचार करू शकत नाही. ज्यांना खोक्याची सवय झालेली आहे तेच खोके खोके बोलू शकतात. इतर महाराष्ट्रामध्ये कोणी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये खोक्या शब्द तुम्ही ऐकला होता का? शब्द काढला कोणी? ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे. म्हणून कालचं ट्विट बघितल्यानंतरसुद्धा मला अतिशय मनामध्ये एक असं आलं की अरे मुलं काय करतात, यांना माहिती नाही की शिवसैनिक म्हणजे काय असतो. वडापाव खाणारा हा शिवसैनिक असतो हे यांना माहितीच नाही. जायचं आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं, मोठ्या मोठ्या गाड्या चालवायच्या, याच्यामध्ये शिवसेना नाही आहे. शिवसेना त्या वडापाव खाणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये शिवसेना आहे. आणि म्हणून बंद करा हे ट्विट वगैरे. आम्ही तुमच्या कुठल्याही ट्विटचं उत्तर देणार नाही आहे. शिंदेसाहेबांनी 700 निर्णय घेतलेले आहेत सत्तेवर आल्यापासून, गोरगरिबांच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय लोकांच्या समोर घेऊन काय बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा तुम्हाला हक्क आहे. बाळासाहेबांची इच्छा होती की वीज मोफत गेली पाहिजे प्रत्येकाच्या घरात, शेतकऱ्याच्या दारात. तुम्ही केलं का त्याच्यासाठी? काय शिंदेसाहेब सत्तेवर आले, ताबडतोब 50% दर शेतकऱ्यांसाठी कमी केले. याला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. वेळेवर कर्ज भरणाऱ्यांचे 50-50 हजार रुपये त्याच्या अकाउंटवर, एकाला 5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जाणार आहेत हे पैसे. तुम्ही हे का करू शकत नव्हता? शिंदेसाहेब ते का करू शकतात? 9-9 वाजेपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये का बसतात? याचं उत्तर तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये दिलं पाहिजे लोकांना. नुसती सहानुभूती घेऊन पोटनिवडणुका लढवायचं हे विसरून चला. लोक आता जागृत झालेली आहेत. हे बघा, त्यांनी त्यांचं प्लॅनिंगच होतं. त्यांचं प्लॅनिंगच होतं की आपण वेळ काढायचा, वेळ काढल्यानंतर चिन्ह फ्रीज होणार हे त्यांना माहिती आहे, कारण पूर्वीचं सगळं वाचतात त्यांचे वकील. आणि ते फ्रीज झालं की आपल्याला सहानुभूती मिळवायची ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. आमची अशी स्ट्रॅटेजी काहीच नव्हती. आम्ही आमचे ॲफिडेविट्स दिले, आमचे पुरावे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळेला चिन्ह मिळणार होतं त्यावेळेला त्यांनी ते फ्रीज करण्याची त्यांचीच ही स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यामधून सहानुभूती मिळावी आणि त्याच्यामधून ही पोटनिवडणूक जिंकावी हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती. म्हणून आमच्याकडे अजून आमची चिन्ह तयार नाही आहेत. अजून आमचं चर्चासुद्धा नाही झालेली. आज संध्याकाळी 7 वाजता शिंदेसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला नाईलाज असो द्यायला लागणार म्हणून आम्ही आमची चिन्ह ठरवू. परंतु चिन्ह ही देताना एका शिवसैनिकाला बोलवलं का? एका आमदाराला बोलवलं का? एका पक्ष नेत्याला बोलवलं का? एका उपनेत्याला बोलवलं का? शेवटी पक्षामध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे. शिंदेसाहेबांकडे लोकशाही आहे
आणि म्हणून शिंदेसाहेब आम्हाला सगळ्यांना बोलवतात, विचारतील कधी, मला माहिती नाही 7 वाजता कशाला बोलवलं, आम्हाला विचारतील कुठलं चिन्ह आम्हाला घेऊया. याला लोकशाही म्हणतात. तुम्ही अगोदर ठरवून ठेवलेलं होतं. एका शिवसैनिकाला माहिती आहे का कुठलं चिन्ह घ्यायचं, एका विभाग प्रमुखाला माहिती आहे, नेत्याला माहिती आहे, कोणाला माहिती आहे सांगा ना. सर, या सगळ्या दरम्यान आता काही ट्विटचे तुम्ही म्हणता, वारंवार ट्विटचा उल्लेख करता की शिवसैनिक हा भावनिक आहे आणि या निमित्तानं भावनिक आहे म्हणून त्यांना काय करायचं होतं, चिन्ह गोठवणं ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. मग एवढ्या 3-4 वेळा त्यांनी वेळ का मागून घेतला, आपले प्रूफ का नाही दिले, आणि मग चिन्ह गोठवल्यानंतर आमच्यावर आळ करायचा. मग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्या शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे, तुम्ही का वेळ मागून घेतला इलेक्शन कमिशनकडे. आम्ही जर तुम्हाला पुरावे दिले होते, पुरावे का सादर केले नाही. ज्यांनी सह्या, मोजक्या लोकांनी सह्या केल्या आहेत, परंतु ह्या सह्या तिथपर्यंत का पोचल्या नाहीत, इलेक्शन कमिशनकडून परत वेळ का मागून घेतला गेला पाहिजे, सामान्य शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे. कारण आम्हाला जर धनुष्यबाणाचा अभिमान असला, मग त्यांना धनुष्यबाणाचा अभिमान का नाही, सारख्या तारखा का मागितल्या, हे सगळं विचारलं पाहिजे. शिवसैनिकांच्या भावनांची खेळतात असं म्हणायचं का? मला कोण कोणाशी खेळतं याच्याबद्दल काही बोलायचं नाही. सहानुभूती मिळवण्याचं जे एक गेल्या 2 महिन्यामध्ये चालू आहे, नुसती सहानुभूती मिळवायची, असं झालं म्हणून सहानुभूती, माझ्या वडिलांच्या हे केलं म्हणून सहानुभूती. आणि ह्या सहानुभूतीवर बाळासाहेब कधीही जगले नाहीत. बाळासाहेब रोखठोक होते. बाळासाहेबांचा जो स्वभाव होता त्याप्रमाणे शिवसैनिक आहेत. आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या लाडक्या असलेल्या मुंबईला न्याय आम्ही देऊ, कामगारांना न्याय आम्ही देऊ, शेतकऱ्यांना न्याय आम्ही देऊ. आणि ती बाळासाहेबांची इच्छा होती, ती आम्हीच पूर्ण करू. आणि त्याच्यामुळे खरा शिवसैनिक हाच बाळासाहेबांचा वारसदार असू शकतो. हिंदी आता हिंदीमध्ये हिंदी नाही, मी 1 मिनिट आपल्याला सांगतो की निवडणूक कोणी लढवायची याचा निर्णय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. जे काय बोललं जातं की BJPच ही निवडणूक लढवणार आहे, हे लोकांकडून बोललं जातं. असा कुठलाही निर्णय अद्यापर्यंत झालेला नाही. शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युती म्हणून लढवणार. आमच्या दृष्टीने कोण लढवतं हे महत्त्वाचं नसतं, युती राहिली पाहिजे. ती मानली जाते हे तुम्ही म्हणता ना. ऑफिशियली डिक्लेअर झाले का? ऑफिशियली ज्यावेळेला आमच्या युतीची बैठक होईल, ही जागा कोणाकडे जाईल हे दोघं मिळून ठरवतील ना. 2 नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये, गरज पडली दोघांमध्ये एकमत नाही झालं, दिल्लीला जाऊन तिथलं मत घेतील. परंतु कुठेही वाद दिलं जाणार नाही, वाद होणार नाही. आमची युती अभेद्य आहे आणि ती अभेद्य राहू नये असं ज्यांना वाटतं ते अशा अफवा उठवत असतात. आणि कोणही असून दे, तिथं सेनेचा उमेदवार असून दे, तिथं भाजपचा उमेदवार असून दे, एक दिलाने ही निवडणूक लढवली जाईल आणि जिंकली जाईल. याचं कारण असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने पराभूत केलेलं होतं. तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठीमागे राहून हे सगळं घडवत आहेत अशी आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. आणि त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, भाजप सेना एकत्र आहे, अभेद्य आहे आणि आम्ही निश्चितपणे जिंकणार. मराठी प्रश्न आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुम्ही 60 लाखाहून अधिक प्रतिज्ञा पत्र दिलेले, ठाकरे गटाकडनं 3 लाखाहून अधिक दिलेले. ही संख्या जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे का? त्याचबरोबर तुमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, तर त्यांचं मूल्य जे आहे ते निवडणूक आयोग अधिक लावणार आहे का तिकडे, जेणेकरून तुम्हाला पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह जे आहे ते मिळेल? नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि शिवसैनिकांच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाचा आहे. ॲफिडेव्हिट कोणी किती दिलेली आहे याच्यापेक्षा ॲफिडेव्हिट खरी दिलेली आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. आज जी निर्मलनगरमध्ये एक केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की 4683 ॲफिडेव्हिट ही बोगस देण्यात आलेली आहेत. हा फक्त प्राथमिक आकडा आहे आणि 10 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं की अशा पद्धतीची ॲफिडेव्हिट तयार करा. ती सबमिशन झालं आहे की नाही नंतरचा विषय आहे, परंतु जिल्ह्यातनं ज्यावेळी अशा पद्धतीनं नोटरी करून ॲफिडेव्हिट येतात तर हा फार मोठा क्राईम आहे. आणि मला तर असं वाटतं की आपल्याला माहीत असेल की तेलगीनं स्टॅम्प पेपरमध्ये फार मोठा फ्रॉड केला होता, हे सर्वश्रुत आहे. आणि त्याच्यानंतरचा हा फ्रॉड असू शकतो असं माझं मत बनलेलं आहे. कारण ज्यावेळी आपण 10 कोटी रुपयाचे स्टॅम्प पेपर घेतो, त्याच्यावर खोटं नोटरी करतो आणि ते आपण निवडणुकी आयोगाला सबमिट करणार असू तर मला असं वाटतं की हा फार मोठा गुन्हा आहे. आणि आमची तर सगळ्यांची मागणी गृहमंत्र्यांना अशी राहणार आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि सखोल चौकशी होत असताना हे स्टॅम्प पेपर कुठनं आणले, कुणी नोटरी केली, कुणी शिक्के मारले, किती लोकांनी त्याच्यामध्ये खोटं केलेलं आहे. आणि हे फक्त 4683 लोकांपुरतं मर्यादित नाही आहे.
या 4883 लोकांपैकी शेकडो लोकांना पोलिसांनी फोन केलेल्याची माहिती आहे आणि त्या लोकांनी असं सांगितलं आहे की आम्ही त्याच्यावर सही देखील केलेलं नाही आणि आमचा त्या ॲफिडेविटशी काहीही संबंध नाही. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आम्ही जी ॲफिडेविट केलेली आहे ही खरी ॲफिडेविट आहे आणि ही जी खोटी ॲफिडेविट केलेली आहे याची माहिती देखील आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत. आणि माझं मत असं आहे आणि हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांचं देखील मत होईल भविष्यामध्ये आणि जनतेचं देखील मत होईल की हा तेलगीनंतरचा फार मोठा स्टॅम्प घोटाळा आहे आणि नोटरी घोटाळा आहे. त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. निवडणूक आयोगाकडे उद्या त्याचे पुरावे दाखल करणार का? नाही, आता तर पोलीस स्टेशनला जे 4683 ॲफिडेविट बोगस मिळालेली आहेत ही प्राथमिक ॲफिडेविट आहे. अजून जिल्ह्यापर्यंत गेलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये जी ॲफिडेविट झालेली आहेत त्याचा तपास केला पाहिजे. ते नोटरी कोण आहेत ते बघितलं पाहिजे. ते खरोखरच शिवसैनिक आहेत की नाही ते बघितले पाहिजेत. कारण आधार कार्ड काही लोकांची बोगस असू शकतात, पॅन कार्ड काही लोकांची बोगस असू शकतात, मतदार कार्ड काही लोकांची बोगस असू शकतात. ह्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. पण जिल्हा स्तरावर जाऊन याची चौकशी झाली पाहिजे. सरकार तुमचं आहे, गृहमंत्री देखील स्वतः फडणवीसांकडे आहे. तुम्हाला असं वाटतं का की जसं दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीकडून म्हणजे सगळ्याकडून बॅनरबाजी झाली, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, यामध्ये देखील त्याच कुणाकडून तरी रसदपुरवठा झाला असं वाटते कार्यकर्ते? आज तसं प्राथमिक बोलण्यात काही अर्थ नाही. पण मला असं वाटतं की ज्या अर्थी 4683 ॲफिडेविट ही बोगस सापडलेली आहे याचा अर्थ ॲफिडेविटची ही मोहीम मागच्या काही महिन्यामध्ये चालू होती, हे फायनल झालेलं आहे. याच्यामध्ये आता कोणी नाकारू शकत नाही. मग हे कदाचित उघडकीला येईल म्हणून आमच्यावर ट्विटरनं काहीतरी आरोप प्रत्यारोप होत आहेत. आणि जे केसरकर साहेबांनी सांगितलं की 4 वेळा मुदत आम्ही मागितली नाही, 4 वेळा मुदत ही समोरच्यानी मागितली. हे वेळीच जर कागदपत्र दिले असते तर आमच्यावर अन्याय झाला नसता. आणि म्हणून आम्ही जी आमच्याकडची खरी कागदपत्रं आहेत ती आम्ही निवडणूक आयोगाला भविष्यामध्ये देणार आहोत आणि तो धनुष्यबाण आमच्याकडेच राहील आमची खात्री आहे. परंतु स्टॅम्पमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची फार मोठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता हिंदी में सांगतो. देखिए, आज जो कहा जा रहा है कि एक सिंपैथी लेने की कोशिश महाराष्ट्र में की जा रही है कि हमारा सिंबल फ्रीज हो गया, तो एक स्ट्रैटेजी थी ऐसे हमें लगता है. क्योंकि इलेक्शन कमीशन ने जब भी डेट दी है उनको कुछ भी इन्फॉर्मेशन नहीं दी गई और जो लोगों ने नेक्स्ट डेट मांगी थी वो सब उद्धव जी के ही लोग थे. मतलब उनकी तरफ से ही ये मांगा गया था. उसी दिन पे हमने सब एफिडेविट्स दी हुई है. हमारी मेजॉरिटी प्रूव करने के लिए जो नंबर देना है वो भी हमने दिया है. तो हमारी तरफ से कोई भी चीज़ ऐसी नहीं थी कि जिसकी वजह से सिंबल फ्रीज़ हो. लेकिन आज ऐसे कहा जा रहा है कि हमारे वजह से सिंबल फ्रीज़ हो गया. ये बिल्कुल हकीकत नहीं है. एक सिंपैथी जुटाने की कोशिश है. इसीलिए देखिए, कल रात 8 बजे निर्णय हो गया. आज सुबह उनका एफिडेविट भी चला गया कि हमें ये सिंबल चाहिए. मतलब उनको ये चाहिए कि वो काम 2.5 साल में कुछ काम किया नहीं है. लोग वोट कैसे देंगे? अगर वो वोट नहीं मिलेंगे तो सिंपैथी का वोट लेना चाहिए. इसके लिए ये स्ट्रैटेजी है और इसी तरह से ये स्ट्रैटेजी की जा रही है. और डिफरेंट जो फेसबुक पे दिया जाता है, अन्य मीडिया से दिया जाता है, वो लोग दे रहे हैं जो कांग्रेस से भी बिलोंग करते हैं, जो राष्ट्रवादी से भी बिलोंग करते हैं. तो ये तीनों पार्टी ने मिलकर शायद ये स्ट्रैटेजी की होगी, हमें बिल्कुल मालूम नहीं है. हम ऐसा समझते हैं कि इलेक्शन कमीशन एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है, उसका मान रखना चाहिए, ना कि उसके खिलाफ कुछ ट्वीट करना चाहिए. भारत ये सबसे बड़ी गणतंत्र है और ये सबसे बड़ा गणतंत्र इसलिए है कि हमारे पास बहुत सक्षम इलेक्शन कमीशन है. वो ठीक तरह से सब कारोबार चला रहे हैं. इसीलिए भारत एकमेव ऐसा नेशन है कि जिसमें लोकतंत्र से इलेक्शन होती है, इलेक्शन का रिजल्ट समय पे आता है. देखिए, अमेरिका जैसे कंट्री में भी इलेक्शन का रिजल्ट रिजर्व रखना पड़ा, लेकिन ये मुसीबत भारत देश में कभी भी नहीं आई. इसका एकमेव कारण जो हमारी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है ठीक से काम करती है. और अगर आप उनके पास आपके एफिडेविट भी नहीं देंगे, आप दूसरी डेट के लिए मांग करेंगे, तो जैसे तमिलनाडु में हुआ था, जैसे आपने देखा है कि पनीर सेल्वन और शशिकला जी, इनके बारे में झगड़ा हो गया तो टेम्परेरी फ्रीज हो गया. बाद में ये उनका जो सिंबल था वो सिंबल दिया गया. जैसे आप देखिए कि बिहार में हो गया, पशुपति कुमार और
चिराग पासवान में जो लड़ाई हुई उस वक्त भी फ्रीज हुआ, बाद में वो चिन्ह दिया गया। आज क्या बोला जा रहा है महाराष्ट्र में कि ये चिन्ह गया, ये चिन्ह गया, कौन बोल रहा है? जिनको सिंपैथी गैदर करनी है। हम ऐसे बिल्कुल नहीं बोल रहे हैं, हमारा क्लेम आज भी कायम है। हम लोग, हमारे पास जो डॉक्यूमेंट है वो लेके इलेक्शन कमीशन के पास जाएंगे और हमारा जो एक अधिकार है, क्योंकि हमारे पास मेजॉरिटी है, तो हमारा ये अधिकार है कि हमें वो चिन्ह मिले और उसके लिए हम पूरी कोशिश करेंगे और हमें न्याय मिलेगा, इसके बारे में हमें यकीन है। आपको लगता है कि ये जो सिंपैथी की स्ट्रेटजी आप बता रहे हैं बाई इलेक्शन के लिए है, या फिर और इसके पीछे जिस तरह से एक के बाद एक ट्वीट आया, और भी ऐसी कौन सी चीज़ें आप तर्क के तौर पर बताना चाहेंगे जिसकी वजह से आप सहानुभूति से सीधे जुड़ रहे हैं? सहानुभूति से इसलिए जुड़ रहे हैं कि आप दसरा मेळावा देखिए, इसमें जिन्होंने हिंदू देव देवता पे टिप्पणी की थी, ऐसे लोग स्टेज पे थे। जिन्होंने बोला था कि महाराष्ट्र ठाकरे फैमिली की जायदाद नहीं है, ऐसे बोल रहे थे, इनको हीरो बनाया जा रहा था। ये अगर बाबा साहब ये देखते तो स्टेज से पहले उनको हकाल देते। ये सिंपैथी क्रिएट करने की कोशिश है, जहाँ पे जो लोगों ने बाबा साहब का अपमान किया था उनको आप यूज़ कर रहे हैं। तो बाबा साहब को की जो परंपरा है उसको हम लोग आगे लेके जा रहे हैं। बाबा साहब की जो हिंदुत्व की परंपरा है उसको हम लोग आगे लेके जा रहे हैं। हमारा जो यहाँ पे एक उठाव हुआ वो बाबा साहब के विचारों के लिए उठा हुआ है, ना कि हमारे स्वार्थ के लिए हुआ है। तो हमने ये प्रूव भी किया है, क्योंकि हम लोग ने अपना पक्ष नहीं छोड़ा, हमारी पार्टी नहीं छोड़ी। हम ही शिवसैनिक है, तो हम शिवसेना के साथ है। और ये लोग हमें किस तरह से बोल रहे हैं, कैसी बुरी शब्द का इस्तेमाल हमारे खिलाफ कर रहे हैं, वो हम लोग सब सह रहे हैं। क्योंकि बाबा साहब ने पार्टी बनाई थी, वो जो मराठी यहाँ के शिवसैनिक है उनके हक के हित में उन्होंने ये पार्टी बनाई थी। उन्होंने ये पार्टी हिंदुत्व के हित के लिए बनाई थी। और उनका हिंदुत्व एक बहुत बड़ा उसका अर्थ था कि जो भी हिंदुस्तान में रहता है और जो हिंदुस्तान पे प्रेम करता है वो हिंदू है, ऐसे बाबा साहब मानते थे। तो वो बाबा साहब के विचार लेके हमारा ये लड़ा चल रहा है। तो हमें किस तरह से बदनाम किया जाए इसकी एक कोशिश है, ऐसे मैं सोचता हूँ। और इसके बारे में हम लोग बिल्कुल यकीन के साथ कह रहे हैं कि हमारा जो क्लेम है पार्टी सिंबल पे, हम वो हमारे सब कागज़ हमने ऑलरेडी वहाँ पे दिए हुए हैं। ये लोगों ने अपने कागज़ नहीं दिए हैं, इन्होंने सिर्फ समय निकाला है। और वो चाहते हैं कि एक सिंपैथी की वेव आ जाए, जो कि बहुत ही मुश्किल है। क्योंकि जो लोग बाबा साहब के विचार के बाहर गए हैं, कांग्रेस और राष्ट्रवादी को लोगों ने यहाँ पे पराभूत किया था, वो बैकडोर एंट्री थी उनकी। और जो ट्रू डेमोक्रेसी है उसमें बैकडोर एंट्री किसी को भी पसंद नहीं होती है, और लोकशाही में उसकी इजाज़त भी नहीं होती है। तो हम लोग युति सेना और बीजेपी युति के नाम से लोगों के सामने गए थे। वो इलेक्शन हमने जीता था, वो पार्लियामेंट का इलेक्शन हो, वो असेंबली का इलेक्शन हो, सब इलेक्शन हमने जीते हैं। और वही युति के नाम पे ये इलेक्शन के सामने भी हम लोग जाएंगे और हम ही जीतेंगे। केसरकर साहब, अभी 3 चिन्ह दिए गए हैं शिवसेना की तरफ से इलेक्शन कमीशन को, उस पर क्या प्रतिक्रिया है आपकी? क्या आपको लगता है कि सारी चीज़ें पहले से तैयार की जा रही थी, इसलिए वो अपनी स्ट्रेटजी के तहत उन्होंने 3 ऑप्शन भी रख दिए इलेक्शन कमीशन के सामने? और दूसरी चीज़, बार बार शिवसेना की ऐसी दुर्दशा के लिए एनसीपी को जिम्मेदार ठहराया जाता है। अब बीजेपी के लोग ये कह रहे हैं कि बारामती में पटाखे फूट रहे, एनसीपी जो चाहती थी वो हो गई। आपको लगता है वाकई में एनसीपी की पूरी रणनीति थी वो कामयाब हो गई? देखिए, एक चीज़ तो मैं ज़रूर बोलना चाहूँगा। जब हम लोग आसाम में थे तो हमने बोला था कि हम शिवसैनिक है और बाबा साहब के विचारों पे चलते हैं, इसलिए बाबा साहब की शिवसेना हम ही है। तो इसमें उन्होंने आज भी देखिए जो नाम मांगे हैं उसमें शिवसेना इंटू ब्रैकेट बाबा साहब लिखा है, इंटू ब्रैकेट ये लिखा है, हर जगह पे बाबा साहब का नाम डाला है, ताकि बाबा साहब के जो सच्चे शिवसैनिक हैं उनको बाबा साहब का नाम यूज़ करने का अधिकार नहीं मिले, इसलिए इन्होंने किया है। और इनकी ये सब स्ट्रैटेजी रेडी थी, इसलिए कल 8 बजे निर्णय हो गया, आज सुबह उनका एफिडेविट भी पहुंच गया। तो इसका मतलब ये है कि जो सच्चे शिवसैनिक है, जो बाबा साहब के विचारों पे चल रहे हैं, उनको बाबा साहब का नाम भी यूज़ करने के लिए नहीं देना है, ये उनकी स्ट्रैटेजी थी और इसीलिए उन्होंने ये सब एफिडेविट डाले हुए हैं। सर, मुंबई पुलिस ने एक मामला दर्ज किया है जिसमें 4000 से ज़्यादा नकली स्टैम्प पेपर उन्होंने जब्त किए जो फर्जी तरीके से नोटराइज किए गए थे। इस पर क्या कहेंगे सर?
ये बहुत बड़ा स्कैम है। करीब 10 करोड़ के ऊपर के स्टैम्प पेपर खरीद लिए गए थे, ऐसी हमारी इन्फॉर्मेशन है, पुलिस उसको कंफर्म करेगी। आज 6 से ज़्यादा नोटरीज मुंबई से गायब है। आप पूछिए लोगों को ये नोटरी किसके नोटरी है, किससे संबंधित ये नोटरी है, तो आपको पता चल जाएगा कि ये साजिश थी झूठे एफिडेविट देने की। और जिन्होंने झूठे एफिडेविट दिए हैं वो आज उससे परे हटना चाहते हैं। वो बोलेंगे कि किसने किया हमें मालूम नहीं है, लेकिन लोगों को मालूम है ये नोटरी किस पार्टी के लिए कर रहे थे, किसके लिए। पार्टी तो हमारी है, लेकिन किस व्यक्ति के लिए कर रहे थे, किस गुट के लिए कर रहे थे, वो ऑब्वियस है। और इसकी नोट इलेक्शन कमीशन भी ले गया, ऐसे हमें लगता है, लेना या न लेना उनका अधिकार है। नहीं, इन्होंने जो ही आज बोल रहे हैं कि हमारा चिन्ह गया, हमारा कहना है कि पुलिस इंक्वायरी में सब पता चल जाएगा। आज तो हम किसी पे एलिगेशन नहीं करेंगे, लेकिन यही वो लोग हैं जिन्होंने ये किया था, क्योंकि हर जगह से हमें इन्फॉर्मेशन आ रहा था कि हालांकि हमने साइन नहीं की है, लेकिन हमारे नाम से एफिडेविट बन गया। तो इसमें झूठे शायद आधार कार्ड भी यूज़ किए गए होंगे, झूठे इलेक्शन कार्ड भी यूज़ किए होंगे, क्योंकि ये जो वहाँ पे रेड हुई उसमें कुछ आधार कार्ड भी बरामद हुए, उसमें कुछ इलेक्शन कार्ड्स भी बरामद हुए थे। तो इसका मतलब साफ है, ये सब एक स्ट्रैटेजी है, ये सब खेल है जो खेला जा रहा है इंस्टीट्यूशंस के खिलाफ, जो कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन है, और उनके खिलाफ बोला भी जा रहा है। तो ये बहुत बड़ी बात है। आप ऐसी वाली साजिश करते हैं और आप बोलते हैं कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन के बारे में, जिसका आपको मान रखना चाहिए। अगर ये डेमोक्रेसी है तो डेमोक्रेसी में सुप्रीम क्या होता है, इलेक्शन कमीशन लेता है। जो इलेक्शन कमीशन इलेक्शंस लेता है उनके बारे में तो बुरा मत कहिए। तो उसके बारे में हर एक को रिस्पेक्ट रखना है, क्योंकि इंडियन डेमोक्रेसी इज़ द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड। इसका हमें अभिमान होना चाहिए, अपने इलेक्शन कमीशन को अभिमान होना चाहिए। और आप 4-4 बार अपना एफिडेविट वहाँ पे नहीं देंगे, अपने डॉक्यूमेंट्स नहीं देंगे, और फिर चिन्ह फ्रीज हो गया तो लोगों को बोलेंगे कि ये चिन्ह खत्म हो गया। ऐसा बिल्कुल नहीं है। मैंने ऐसे भी इंसिडेंट्स बोले हैं कि जहाँ पे फ्रीज किया और बाद में ओरिजिनल जो चिन्ह था, वो जो उसका सही क्लेमेंट है उसको दिया गया था। तो हमने सब दिए हैं हमारे डॉक्यूमेंट, तो हमें मिलना चाहिए। So far, any discussions or deliberations on possible symbol or name for the party so far? Because we were not prepared for this. Okay. Please try to understand. 8 o'clock that verdict came, and in the morning their lawyer or representatives going to election commission and giving the symbol. That means they were prepared for this. We were not prepared for this. And since we are the true followers of Baba Saheb, they have taken care that everything that they have given, it mentions about Baba Saheb, Shiv Sena Baba Saheb, then this, then this. So all the three, so that the true followers of Baba Saheb, they should not get that name also. That is also their Any strategy. options from your end, sir? They have put Baba No, Saheb. we follow true democracy. Suppose that decision came at 8 o'clock and the affidavit went in the morning. Was anybody consulted about it? Were the MLAs consulted? Where the parliamentarians were consulted? Where the netas were consulted? Where the upanetas were consulted? We have called for a meeting of all these people, because unless we consult them, it's a democratic process. How one person can give the symbol or demand for a symbol without consulting any of his party members? So we follow true democracy and will go by the democratic norms only. उदय जी, एक सवाल आपसे है। जो फेक नौकरी वाला मामला है, ये सिर्फ मुंबई तक सीमित हो सकता है या पूरे महाराष्ट्र में इस तरह के फर्जी नौकरी बनाए जाने का काम चल रहा होगा? ऐसा कोई इनपुट, ऐसी कोई इन्फॉर्मेशन आप लोगों के पास है? कोई डिमांड करते हैं आप यूनियन होम मिनिस्ट्री से या फिर स्टेट में आपकी सरकार है? नहीं, ऑब्वियसली अभी जो एफिडेविट मिले हैं वो सिर्फ बम्बई के मिले हैं। ये मेरे ख्याल से हर डिस्ट्रिक्ट में रहेंगे और उसका चौकसी होना चाहिए, और इसका अर्जी हम यहाँ के जो होम मिनिस्टर हैं उनके पास करने वाले हैं। कितना बड़ा स्कैम हो सकता है? अभी केसरकर साहब ने बोला ना कि अभी तक हमारे पास इंफॉर्मेशन जो है वो 10 करोड़ के स्टैम्प लिए हुए हैं और वो सब बोगस है। अभी यहाँ तो 4 से 5 हज़ार तक अभी पकड़े गए हैं निर्मल नगर जो पुलिस स्टेशन है उसमें। तो ये मुंबई सीमित नहीं है, ये हर एक डिस्ट्रिक्ट में रहेगा, हर एक डिस्ट्रिक्ट में एक स्कैम रहेगा और उसकी चौकसी होनी चाहिए। केसरकर साहब, एक आखिरी सवाल हिंदी में, आप लोगों ने कोई ऑप्शन सोचा है कि जो चिन्ह है वो चीज़ हो गया है, तो ऑप्शनल कोई चिन्ह आप लोग कब तक देंगे? कोई मीटिंग? देखिए, इसीलिए इसके लिए पार्टी में एक विचार मंथन होना चाहिए
और उसके लिए पार्टी के जो सब वरिष्ठ नेता है, जिसमें MLAs है, MPs है, नेता है, उपनेता है, तो उनकी मीटिंग बुलाई है हमारे ऑनरेबल मुख्य नेता एकनाथ शिंदे जी ने। तो उसमें वो डिस्कस हो जाएगा और कल सुबह तक हम हमारा दे देंगे, क्योंकि इसके लिए तो हम रेडी थे ही नहीं, क्योंकि हमें लगता था कि हमारे पास मेजॉरिटी है तो हमें ही वो सिंबल मिल जाएगा। लेकिन आज अगर नहीं हो रहा है तो इसके बारे में विचार विनिमय होगा और बाद में हम लोग अपना क्लेम दे देंगे। सर, अंधेरी सीट पे आप भी प्रत्याशी खड़ा कर रहे हैं? अंधेरी सीट का जो चुनाव आप भी प्रत्याशी? देखिए, इसका जो निर्णय है वो आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब और देवेंद्र जी फडणवीस साहब ये इकट्ठा बैठ के ले लेंगे महाराष्ट्र में इसका, और इसीलिए कोई भी तय नहीं हुआ है। जो भी करेंगे एक मत से करेंगे। लोगों ने वहाँ पे युति को ही जिताया था, मतलब बीजेपी सेना युति के कहाँ भी हम लोग लड़ते हैं तो युति के कैंडिडेट होने के हम लोग युति के ही कैंडिडेट होते हैं, चाहे हमारा सिंबल लोटस हो, चाहे हमारा चिन्ह बो एंड एरो हो, लेकिन हम लोग इकट्ठा ही लड़ते हैं और इकट्ठा ही लड़ेंगे। आप पहले डिसाइड नहीं है, लेकिन बीजेपी के मुर्शिद पटेल तो लोकल लेवल पे कैंपेनिंग में भी जुट गए हैं। नहीं, हर कोई कैंडिडेट जिसको लगता है कि मैं फ्यूचर कैंडिडेट हूँ वो तैयारी में जुट जाता है, वो उसका इंडिविजुअल ये है। जो डिसीजन होगा वो तो शिंदे साहब और फडणवीस साहब करेंगे, मतलब शिवसेना और बीजेपी ही करेगी। सर, ये सवाल इसलिए कि इसके पहले जो वहाँ पे मिले थे वो शिवसेना के ही थे, शिवसेना से ताल्लुक रखते थे, शिवसेना, इसलिए ये सवाल। देखिए जब युति का शासन था इससे पहले तो बीजेपी का मुख्यमंत्री था, बराबर है ना, फिर आज शिवसेना का हो गया। हम में इतना मेलजोल है कि कौन मुख्यमंत्री है, कौन MLA है, ये हमारे लिए अहमियत नहीं रखता है। राष्ट्र का कल्याण, राज्य का कल्याण, ये हमारे लिए अहमियत रखता है। हमारी जो पार्टी की विचारधारा है वो हमारे लिए अहमियत रखती है और इसी को डेमोक्रेसी बोलते हैं। डेमोक्रेसी में वोट ऑर्डिनरी पर्सन देता है, सिटीजन देता है, उसी तरह से गवर्नमेंट भी आना चाहिए। महाराष्ट्र में क्या हुआ, जीत चुकी थी युति और आ गई कौन सत्ता पे आ गई लोकशाही आघाड़ी, मतलब ये डिफरेंस है। और इसीलिए डेमोक्रेसी का जो बोल रहे हैं कि डेमोक्रेसी का ये अपमान है वगैरह, ये सब झूठी बात है। डेमोक्रेसी का अपमान तब हो गया जब लोगों ने जो वर्डिक्ट दिया था उसका अपमान हो, ये डेमोक्रेसी का अपमान। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।